दिवसभरातील काही टॉप घडामोडींचा आढावा घेऊयात। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। रविवारी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोर्चा घेणार ठाकरे बंधूंची मोठी घोषणा। आंदोलनावेळी धमक्या आल्या, आम्ही घर सोडलं पण मुलाने संघर्ष थांबवला नाही। अभिजित दिपकेंची आई यांना अश्रू अनावर। महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग। पंढरपुरातून मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना। सीएम फडणवीसांच्या पाठोपाठ दिल्लीत शिंदे सुद्धा रवाना। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, समीकरण बदलणार। झुकती है दुनिया, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। अभिजित दिपकेचा पहिली प्रतिक्रिया, जंतर मंतरवर अंगावर काटा आणणारा जल्लोष। जेसीपी आंदोलकांचा विजय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। मराठी माणूस पुन्हा जिंकला। गंभीरला कधीच जमलं नव्हतं, ते झालं। लक्ष्मण हेड कोच होताच ड्रेसिंग रूम मध्ये झाला मोठा बदल। माझी मोदींशी चर्चा झाली, त्याचा परिणाम आज दिसला। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदीसोबतच्या त्या भेटीची इनसाइड स्टोरी सांगितली। झुरळांनी धुवा उडवला, बघता बघता राजीनामा पडला। जेन-झी आंदोलनाची पूर्ण टाइमलाईन जारी। देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षण मंत्री होणार। फडणवीस दिल्लीत रवाना होता, संजय राऊतांचा मोठा दावा। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोडी। देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं। सांगलीत महावितरण कार्यालयात येऊन आत्महत्या करण्याची धमकी, तरुणावर सांगलीत गुन्हा। ईशान किशनची शानदार खेळी, शतक थोडक्यात हुकलं, पण T20 नंबरवर फलंदाजाने या विक्रमाला घातली गवसणी।